नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा आता फोनवरती बोलत असतो. तो म्हणतो, हो ऍडव्होकेट राणे साहेब, मला कळतंय नंदिनीचा आनंद निवास परत मिळवण्यासाठी मी काय किंमत मोजतोय ते. जेव्हा हे नंदिनीला कळेल तेव्हा तिला वाईट वाटेल. बाबा तर चिडतील माझ्यावर, कारण त्यांचं या गोष्टीशी इमोशनल कनेक्शन आहे. पण मी तरी काय करू, माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. नंदिनीचा आनंद परत मिळवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तर आता इथे हॉलमध्ये नंदिनी आपली भाज्या साफ करत बसलेली असते. तेवढ्यातच काव्या तिकडे तान तान करत येते आणि एकदम येऊन सोफ्यावरती दणकन बसते आणि सरळ भाज्या रागारागात निवडायला सुरुवात करते. आता नंदिनी तिच्याकडे पाहते. काव्या आपली रागारागाने भाज्या निवडायचं सोडून खुडत असते. आता नंदिनी जरा हसतेच आणि विचारते, अगं काव्या. पण काव्याचं मात्र काहीच लक्ष नसतं. ती अगदीच रागाने लाल बुंद झालेली असते. आता नंदिनी पुन्हा तिला विचारते, अगं ए काव्या, भाजी खुडायची असते, चिरडायची नसते. तेव्हा आता काव्या वैतागूनच नंदिनीला विचारते, काय म्हणालीस? नंदिनी पुन्हा तिला अगदी प्रेमाने सांगते, अगं भाजी खुडायची असते, चिरडायची नसते. काय झालंय, तिच्या बिचारीचा काय दोष आहे या सगळ्यात? मग मात्र काव्या हातातली भाजी खाली ठेवते आणि म्हणते, सॉरी. आता नंदिनी अगदी प्रेमाने काव्याला विचारते, काय झालंय? पार्थ आणि तुझ्यात वादाची ठिणगी पडलीये की अगदी भडका उडालाय? तेव्हा आता काव्या एकदम रागाने लाल बुंद होत म्हणते, भडका नाही, जाळ पेटणारे जाळ. आणि मग एकदम दात ओठ खात म्हणते, एक दिवस अक्षरशः कानाखाली जाळ काढणारे मी त्या रम्याच्या. नंदिनी आता हसतच तिला म्हणते, रम्याच्या? अगं मी तर तुझ्या आणि पार्थ बद्दल बोलतीये. मग इथे रम्याचा काय संबंध? आता लगेच काव्या नंदिनीकडे बघत म्हणते, एक्झॅक्टली, काही संबंध नाहीये ना. पण त्या रम्याला सवयच आहे आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची. सतत जिथे तिथे नाक खुपसत असते ग. गरजच काय म्हणते मी, अगं आमचं आयुष्य येते, ती करते ती सिनेमन कॉफी नाहीये. आता काव्याला इतकं चिडलेलं पाहून नंदिनी हसतच तिला म्हणते, बाप रे, ज्वालामुखीच पेटलाय, म्हणजे माहोल गरम आहे आणि त्याचं कारण रम्या. आता काव्या चिडूनच म्हणते, हो य. अशी डोक्यात गेले ना ती माझ्या, म्हणजे तिने पार्थसाठी जी कॉफी आणली होती ना, तीच कॉफी तिच्या डोक्यात फेकून मारावीशी वाटली मला. आता नंदिनी तिला शांत करत म्हणते, अगं एक मिनिट, रम्या जरी पार्थसाठी कॉफी घेऊन गेली तरी सुद्धा पार्थ ती कॉफी प्यायले का? मग मात्र काव्या जरा शांत होते आणि हलकेच विचार करत म्हणते, नाही, त्यांनी तर डुंकून पण बघितलं नसणार त्या कॉफीकडे. आणि पुढे कौतुकानेच म्हणते, म्हणून तर तिळपापड झाला ना त्या रम्याचा. मग आता नंदिनी खूप छान समजावत म्हणते, मग एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? पार्थने रम्यावर कॉफी फेकली नाही, पण त्यांच्या मनातला राग तिच्यापर्यंत पोहोचला. समजलं का तुला? आता काव्या चांगलीच विचारात पडते आणि मग लगेच म्हणते, हो ग ताई, म्हणजे रम्याला तिची जागा दाखवून देण्यासाठी पार्थ देशमुखांनी सॉलिड शक्कल लढवली की. आता नंदिनी म्हणते, एक्झॅक्टली, मग हे शिक ना तू पार्थ कडून. आपल्याला एखाद्या गोष्टीचा राग आलाय हे आपण छोट्याशा कृतीतून सुद्धा दाखवू शकतो. मग आता नंदिनी पुन्हा काव्याला म्हणते, बरं मला एक सांग काव्या, पार्थला सिनमन कॉफी आवडते बरोबर? काव्या म्हणते, बरोबर. मग लग्नाआधी रम्याच त्यांच्यासाठी सिनमन कॉफी बनवून द्यायची. मग तसंच आता सुद्धा तिने त्यांच्यासाठी कॉफी बनवली असेल. पण मग याचा तुला राग का आला? आता मात्र काव्याकडे याचं काहीच उत्तर नसतं. ती अशी डोळे मोठे मोठे करून नंदिनीकडे पाहते आणि लगेच म्हणते, का नाही येणार राग, का नाही येणार? नंदिनी तिला विचारते, तेच विचारते, का? आता काव्या म्हणते, पार्थने तिने केलेली कॉफी घेतली नाही तर नको नको ते बोलत होती ती माझ्याबद्दल, तेही त्यांच्या समोर. म्हणे तुझ्यासाठी जळता दिवा हातात धरला म्हणजे काय दिव्य वगैरे केलेलं नाहीये. नंदिनी आता मुद्दामूनच काव्याची खेचतच म्हणते, अगं मग असू दे, तू कशाला तिचं बोलणं मनाला लावून घेतेस? कारण तू जे काही केलेस ते पार्थवरच्या काळजीपोटी केलेस, बरोबर की नाही? आणि मग नंदिनी मुद्दामूनच काव्याकडे पाहतच म्हणते, तसंच रम्याने सुद्धा त्यांच्यावरच्या प्रेमापोटी त्यांच्यासाठी कॉफी बनवून दिली असेल. त्यात काय बिघडलं तुझं? आता काव्य आणखीनच डोळे मोठे करते आणि म्हणते, काय बिघडलं नाही म्हणजे? बिघडणारच, अगं ताई, माझं आणि पार्थ देशमुखांचं आता लग्न झालंय, याचं भान नको का तिला? मग आता नंदिनी अगदी प्रेमानेच म्हणते, तुला आहे भान? पार्थवरच्या प्रेमापोटी. लगेच काव्या हे वाक्य ऐकल्यावरती रागाने नंदिनीकडे पाहते. नंदिनी लगेच वाक्य सावरत म्हणते, किंवा पार्थच्या मैत्रीपोटी. तू सुद्धा सिनमन कॉफी बनवून देऊ शकतेस पार्थसाठी. आता मात्र काव्या विचार करायला लागते. त्यावरती नंदिनी तिला म्हणते, काय झालं, शांत का बसलीस? मग आता काव्या काहीच बोलत नाही. त्यावरती नंदिनी तिला म्हणते, अगं काव्या, जर पार्थ फक्त तुझ्यासाठी मोहिते सदन मध्ये पेस्ट्री आणून देऊ शकतात
तुझ्या आवडीचं फक्त तुझ्यासाठी उपवास असताना सुद्धा वेलची घातलेलं फ्रूट सलाड फक्त तुझ्यासाठी करू शकतात, तर मग तू त्यांच्यासाठी सिनमन कॉफी नाही करू शकत? आता नंदिनीने इतक्या प्रेमाने अगदी व्यवस्थित समजावून सांगितल्यावरती काव्याला सुद्धा नंदिनीचं म्हणणं पटतं. आता ती म्हणते, क्या बात आहे ताई, अगदी चपराक मारल्यासारखं प्रेमाने समजावून सांगितलंस. आणि खुश होत म्हणते, डोळे उघडलेस माझे. आता तू बघ ताई, खुद्द ही काव्या देशमुख पार देशमुखांसाठी सिनमन कॉफी बनवणार. नंदिनी म्हणते, वा. आता पुढे काव्या म्हणते, आणि अशी सिनमन कॉफी बनवेन ना की पार देशमुखांना वेड लागेल. असं म्हणून आता उठणार. लगेच नंदिनी तिला पकडते आणि म्हणते, ए ए वेडाबाई, वेडे बिडे होणार असतील तर नको करू सा सिनमन कॉफी. आता काव्या हसतच नंदिनीच्या गालाला हात लावते आणि म्हणते, माझी नंदिनी ताई आणि तिचे लेम जोक्स. नंदिनी हसतच म्हणते, अच्छा. आता काव्या म्हणते, चला ट्राय तर करते, असं म्हणून उठते आणि लगेच काहीतरी विचार करून तशीच थांबते. आता नंदिनी तिला विचारते, अगं काय झालं? काव्या काहीच बोलत नाही, परत खाली बसते. आता नंदिनी तिला परत विचारते, अगं काय झालं? त्यावरती काव्या तिला म्हणते, अगं प्रॉब्लेम आहे. आता नंदिनी म्हणते, काय झालंय? त्यावरती आता काव्या म्हणते, तसं मला बरंच काहीतरी किचन मध्ये बनवता येतो, यू नो, श्रीखंड वगैरे हे सगळं बनवलं होतं मी, पण सिनेमन कॉफी कुठे ट्राय केले? कोणाला माहिती सिनेमन कॉफी कशी करतात? त्याचं नावच किती अवघड आहे, सिनेमन कॉफी. आता बनवायला पण अवघड असेल तर? केलीच नाहीये कधी, आता काय करायचं? त्यावरती आता नंदिनी तिला म्हणते, अगं टेन्शन कशाला घेतेस, मी आहे ना. लगेच काव्या खुश होत म्हणते, तुला येते? मग आता नंदिनी तिला सांगते, अगं लग्नाआधीच मला कळलं होतं की पार्थला सिनेमन कॉफी आवडते, त्यामुळे लग्नाआधीच नाही का मला आरुषीने कॉफी शिकवली होती. आता काव्या म्हणते, अरे हो. आता नंदिनी पुढे म्हणते, मी पार्थसाठी कॉफी बनवायला शिकले, पण माझ्या नशिबी चहा पिणारा नवरा आला. मग आता नंदिनी पुढे म्हणते, पण कदाचित आत्ता तुला शिकवायला लागणार आहे, म्हणूनच कदाचित तेव्हा मी कॉफी बनवायला शिकले असेल. आता काव्या हसते आणि म्हणते, मे बी. पुढे नंदिनी म्हणते, पण काय योगायोग आहे माहितीये, आता मी कशी तुला पार्थसाठी सिनेमन कॉफी शिकवते, अगदी सेम तसंच तुला आवडतं म्हणून तुझ्यासाठी वेलची घातलेलं फ्रूट सलाड शिकले पार्थ माझ्याकडून. आता हे ऐकल्यावरती काव्या म्हणते, काय? नंदिनी म्हणते, अगं हो. आता काव्याला जरा आश्चर्यच वाटतं. ती हसतच म्हणते, एक मिनिट, तू शिकवलंस त्यांना फ्रूट सॅलड करायला? आता नंदिनी म्हणते, हो. त्यावरती काव्या म्हणते, अच्छा, म्हणजे शिकवलंस तू आणि क्रेडिट घेऊन जात होते पार्थ देशमुख. काव्या पुढे म्हणते, तरीच मला जरा डाऊट आलाच होता. वेलची घातलेलं फ्रूट सॅलड होतं ना, ती वेलची बघूनच मला डाऊट आला होता की ही वेलची आहे ना. पार्थ देशमुखांना कसं बरं माहित की मला वेलची पावडर आवडते वगैरे? पण म्हटलं जाऊ दे, पार्थ देशमुखांना उगाच नाराज नको करायला. तेव्हा आता नंदिनी काव्याला म्हणते, पण आता जर तू सिनेमन कॉफी केली नाहीस ना, तर मात्र पार्थ देशमुख नक्कीच नाराज होणार. मग आता काव्या तिला विचारते, मग तू सांग ना मला कशी करायची सिनेमन कॉफी. आता त्यावरती नंदिनी म्हणते, एकदम सोपं आहे. काय करायचं माहितीये का, एका मग मध्ये थोडीशी साखर घ्यायची, थोडीशी दालचिनी पावडर घ्यायची, थोडंसं पाणी घ्यायचं आणि कॉफी पावडर घ्यायची आणि मग बीटरने छान मस्त बीट करायचं अगदी फोम येईपर्यंत. तोपर्यंत दूध गरम करायला ठेवायचं. उकळतं दूध मस्तपैकी त्याच्यात टाकायचं, सिनेमन कॉफी तयार. आता काव्या एकदम खुश होते. नंदिनी तिला विचारते, कळलं? आता काव्या म्हणते, हो, एकदम फिट झालेल्या डोक्यात. आता मिशन सिनेमन कॉफी स्टार्ट. आणि मग काव्या कॉफी बनवण्यासाठी जाते आणि जाता जाता नंदिनीला थँक्यू म्हणते. नंदिनी पुन्हा आपली भाजी निवडायला स्टार्ट करते. आता ती बाजूला न्यूजपेपर वाचत असते. आता ती अचानकच न्यूजपेपर उचलते, त्याच्यातून पॅम्पलेट खाली पडतं. त्या पॅम्पलेट वरती आनंद निवास ऑक्शन सेल लिहिलेलं असतं. आता हे वाचल्यावरती नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. आनंद निवासचा लिलाव लागलेला असतो. तर इकडे आता भास्कर सुद्धा वसू आत्याला फोन करून सांगतो. आता वसू आत्या शॉक होते आणि म्हणते, काय, आज आनंद निवासचं ऑक्शन आहे? अरे भास्कर, तू हे मला आत्ता सांगतोस आणि मला एक कळत नाही, तू ती जागा विकतोसच का? त्यावरती आता भास्कर वसू आत्याला म्हणतो, दुसरा पर्याय नाहीये. सरकार ती जागा आता गव्हर्नमेंट हॉस्पिटलसाठी रिझर्व्ह करणार आहे आणि माझा जो इन्व्हेस्टर आहे त्याला याची माहिती नव्हती, पण आता त्याचं नुकसान होऊ नये म्हणून ती ही जागा आता तो विकतोय. लगेच वसू आत्या म्हणते, ठीक आहे, कर ऑक्शन. तसेही ती जागा नंदिनीकडून हिरावली जाते ना, याच्यातच मला आनंद आहे. पुढे वसू आत्या भास्करला म्हणते, एक काम कर, फक्त ती जागा कोण विकत घेते ना याच्यावर फक्त लक्ष ठेव आणि ते मला सांग. भास्कर सुद्धा हो ठीक आहे सांगतो असं म्हणतो आणि फोन ठेवतो. आता या दोघांनी फोन ठेवल्यावर तितक्यातच रम्या तान तान करत आतमध्ये येते, जोरात दरवाजा ढकलते आणि बडबड करतच येते, काव्या समजते तरी काय स्वतःला. आता वसू आत्या तिला म्हणतात, अगं रम्या, एक मिनिट, काय झालंय? लगेच ही रम्या स्वतःचं रडगाणं सुरू करते.
आई अगं मी पार्थसाठी सिनेमन कॉफी घेऊन गेले होते. वसुआत्या विचारते मग? आता रम्या म्हणते ही आली मध्ये. मला म्हणते कशी, आमच्या रूम मध्ये जाऊ नकोस. वसुआत्या आश्चर्याने विचारतात आमच्या रूम मध्ये? त्यावरती रम्या म्हणते हो तेच तर. लगेच आता रम्या रडकुंडीला येत म्हणते आई तिला आता रूम आपली वाटायला लागली, उद्या पार्थ आपला वाटायला लागला तर? वसुआत्या एकदम ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये म्हणते पार्थ तिला कधीही आपला वाटणार नाहीये. तिला जर तो आपला वाटला असता ना तर डिवोर्स पर्यंत कधीही मजल गेली नसती तिची. त्यामुळे रम्या तू ना तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. गुरुजी तुला काय म्हणाले होते ना तेवढं फक्त लक्षात ठेव. आता रम्याला लगेचच गुरुजींनी सांगितलेलं सगळं आठवतं. रम्याने गुरुजींना विचारलेलं असतं की गुरुजी तुम्हाला भविष्य दिसतं ना? त्यावरती गुरुजी म्हणलेले असतात की होय, तू आणि पार्थ लग्नाची वस्त्र नेसून मांडवात बसलेले आहेत. सगळेजण तुमच्यावर अक्षता टाकतात आणि पार्थच्या हातात तुझ्या गळ्यात घालण्यासाठी मंगळसूत्र आहे. हे सगळं आठवल्यावरती आता रम्या पुन्हा खुश होते आणि म्हणते हो आई तू बरोबर बोलतेस, गुरुजी म्हणाले होते की माझं आणि पार्थचं लग्न होणार. मग आता लगेचच वसु तिला म्हणते मग फक्त तेवढंच लक्षात ठेव. आता ही रम्या लगेचच खुश होते. तेव्हा आता वसु पुन्हा म्हणते आणि आज तसंही नंदिनीचं काम तमाम होते. आता रम्या आश्चर्यानेच तिला विचारते म्हणजे? त्यावरती वसुआत्या म्हणते म्हणजे तिचं जे आनंद निवास आहे ना त्याचं ऑक्शन होणार आहे आज. हे ऐकल्यावरती आता रम्याला भलताच आनंद होतो. वसुआत्या पुढे म्हणते आता पाळी काव्याची. काव्याचं काम तमाम करायला ना नियतीनेच आपली काहीतरी मदत करायला पाहिजे. तर दुसरीकडे ही सुनीता काव्य आणि जीवाच्या मागे चांगली हात धुवून लागलेली असते. आता ती तिच्या वर्करला बोलवते. आता ती वर्कर आल्यावर विचारते येस मॅम. सुनीता तिला म्हणते मी सांगितलेल्या कामाचं काय झालं रश्मी? आता ती रश्मी तिला विचारते कसलं काम मॅम? आता सुनीता भडकते आणि म्हणते अगं असं काय करतेस, मी तुला सीसीटीव्ही फुटेज रिकव्हर करायला सांगितलं होतं ना, त्यावरती काय अपडेट आहे? आता तिची वर्कर म्हणते हो मॅम काम सुरू आहे, उद्या परवापर्यंत फुटेज येईल. आता ही सुनीता म्हणते ओके, लवकरात लवकर मला ते फुटेज हवंय, त्यामुळे मला लगेच अपडेट कर. ओके. आता ती रश्मी सुद्धा तिथून निघून जाते. ही सुनीता मनातच विचार करते मानिनीने काव्याचा भोळा चेहरा बघून तिला माफ केलं, पण मी मात्र काव्याच्या चेहऱ्यामागचा मुखवटा काढूनच दाखवणार. यावेळेस मी दिवाळीत मानिनीला तिच्या सुनेचा खरा चेहरा दाखवणारच. तर इकडे आता ही नंदिनी लगबगीने जीवाकडे येते आणि जीवाला पॅम्पलेट दाखवत म्हणते जीवा अहो हा काय प्रकार आहे? अहो आनंद निवासचं ऑप्शन होतंय, हे पॅम्पलेट मला आता पेपरमध्ये सापडलं खाली. नंदिनी चांगलीच घाबरलेली असते. आता ती रडतच जीवाला म्हणते तुम्ही मला शब्द दिला होता की तुम्ही मला आनंद निवास परत मिळवून द्याल, आणि आनंद निवासच्या ऑप्शन बद्दल पेपरमध्ये छापून येईपर्यंत तुम्ही काहीच करत नाही आहात. आता नंदिनी खूपच पॅनिक झालेली असते. त्यावरती जीवा तिला शांत करत म्हणतो एक मिनिट, तू आधी शांत हो, प्लीज शांत हो, तू माझं आधी ऐकून तरी घे. पण नंदिनी मात्र रडतच असते. आता ती चिडूनच म्हणते आता आणखीन काय ऐकायचंय आणि किती ऐकून घेऊ? आणि ती चिडूनच विचारते तुम्हाला हे पॅम्पलेट बघून धक्का नाही बसला? तुम्ही मला शांतपणे ऐकून घे काय म्हणताय. अहो आता थोड्याच वेळात माझा आनंद निवास दुसऱ्या कोणाच्या तरी दावणीला बांधलं जाणार आहे. आता जेव्हा पुन्हा नंदिनीला म्हणतो अगं एक मिनिट, तू माझं ऐकून तरी घे आधी प्लीज, प्लीज तू पॅनिक होऊ नकोस, अगं एवढं काही झालेलं नाहीये, हा फक्त कागदाचा एक तुकडा आहे अगं. आता नंदिनी आणखीन भडकते आणि म्हणते काय म्हणालात? हा फक्त कागदाचा तुकडा आहे? अहो याच कागदाच्या तुकड्यावर लिहिल्याप्रमाणे आत्ता थोड्या वेळात, काही वेळातच माझ्या काळजाचा तुकडा माझ्यापासून कायमचं वेगळं करण्याचा घाट घातला जाणार आहे, आणि तरीही तुम्हाला हा फक्त कागदाचा तुकडा वाटतोय? आता जीवा ओरडतो आणि म्हणतो हो अगं, कारण या कागदाच्या तुकड्यात तेवढी ताकदच नाहीये की तो तुझ्यापासून तुझा आनंद निवास वेगळं करेल. आता मात्र नंदिनी एकदम शांतपणे त्याला विचारते एक मिनिट, याचा अर्थ ऑप्शन होणार होतं हे तुम्हाला आधीपासून माहित होतं? आणि पुन्हा चिडते आणि म्हणते तुम्ही हे लपवलत माझ्यापासून. आता मात्र जीवा काहीच बोलत नाही. आता मात्र नंदिनीचा बांधच फुटतो आणि ती चिडूनच म्हणते आधीच तुमच्या लपवाछपवीमुळे इतके प्रॉब्लेम झाले, तरीही अजून तुम्हाला गोष्टी लपवायच्यात माझ्यापासून. आणि ती संतापाच्या भरात काय बोलत असते तिचं तिलाच भान राहत नाही. ती पटकन म्हणते मला वाटतं तुम्हाला ना लपवाछपवी करायची सवयच लागली बहुतेक. काल सुद्धा तुम्ही रात्री कोणाशी तरी बोलत होतात की आमच्या हिला ना काहीच माहिती नसतं म्हणून. ते याच विषयी होतं ना, बोला. आता मात्र जीवा शांतच राहतो आणि तिला म्हणतो हेच हेच असं नाही, पण याच्याशीच रिलेटेड होतं. नंदिनी चिडते आणि म्हणते याच्याशी रिलेटेड म्हणजे? आता याच्याशी रिलेटेड आणखीन काय लपवताय तुम्ही माझ्यापासून? आता नंदिनी रडतच म्हणते अरे देवा, मी बरोबर होते, म्हणजे माझं तुमच्याविषयी जे मत झालं होतं ना ते अगदी बरोबर होतं. आता मात्र जीवा सुद्धा संतापतो आणि म्हणतो बास झालं, बास झालं, आता यापुढे मी जे बोलेन ना तेवढंच फक्त ऐकायचं. आणि तिला म्हणतो हे सगळं मीच घडवून आणलंय,
त्यामुळे खरंच टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. आणि हो, ज्या चुका मला करायच्या होत्या त्या मी ऑलरेडी करून झालोय. पण यापुढे मी फक्त तुला दिलेला शब्द पाळणार आहे. आज कुठल्याही परिस्थितीत आनंद निवास तुला परत मिळेल. पण तरी सुद्धा नंदिनीला काहीच पटत नाही. ती रडतच म्हणते, जीवा अहो हा सिनेमा नाहीये. तुम्ही हिरो सारखं काहीतरी बोलून चमत्कार घडायला. माझंच चुकलं, मी तुमच्यावर विश्वास ठेवला. आणि रडतच म्हणते, यापुढे मी तुमच्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाही. बास झालं. आता यापुढे जे काही करायचंय ना ते माझं मी करेन. आणि जीवाचं काहीच ऐकून न घेता सरळ तिथून निघून जाते. तर आता इथे ही काव्या अगदी मनापासून पार्थसाठी सिनेमन कॉफी बनवत असते. तितक्यातच मानिनी तिथे येते. आता ती काव्याला बघून विचारते, अरे काय करतेस काव्या? काव्या अगदी खुश होत म्हणते, पार्थ देशमुखांना सिनेमन कॉफी प्यायची तलब झाली, तीच करतेय. आता मानिनी खुश होते आणि म्हणते, अरे वा, पण तुला तर सिनेमन कॉफी करता येत नव्हती ना? आता काव्या म्हणते, पण काय करणार, पार्थ देशमुखांना सिनेमन कॉफी आवडते, म्हटलं एकदाच काय ती शिकून घ्यावी. ताईने शिकवले मला, त्यामुळे आता प्रयोग सिनेमन कॉफी सुरू आहे. आणि पुन्हा म्हणते, प्रयोग इन प्रोग्रेस. आता मानिनी घाबरते आणि म्हणते, प्रयोग करतेस म्हणजे? प्रयोग जर फसला तर माझ्या मुलाला काय फसलेली कॉफी देणार आहेस? आता काव्या हसतच म्हणते, देईन, त्यात काय. आणि आता काव्या पटकन बोलून जाते, मुळात मानिनी काकू, मी कॉफी तुमच्या मुलासाठी नाही, माझ्या नवऱ्यासाठी. आणि ती बोलता बोलताच थांबते. आता मानिनी तिला म्हणते, काय म्हणत होतीस, बोल की. पण काव्या काहीच बोलत नाही. मग आता मानिनी काकूच म्हणतात, तू कॉफी तुझ्या नवऱ्यासाठी करतेस असंच म्हणायचं होतं ना तुला? पण काव्या काहीच बोलत नाही. मग आता मानिनी म्हणते, ठीक आहे ठीक आहे, तुझं हे तुझ्या आणि नवऱ्याचं कॉफी प्रकरण चालू दे, पण माझी लाडकी सून कुठे आहे? आता काव्या लगेचच नाटक करत म्हणते, म्हणजे नंदिनी ताई तुमची लाडकी सून आहे तर? त्यावरती मानिनी जरा हसतच म्हणते, नाही म्हणजे दुसरी लाडकी सून. ओके. काव्या लगेच खुश होते आणि म्हणते, आता कसं? मग मानिनी पुन्हा विचारते, अगं पण खरंच नंदिनी दिसली नाही मला, आहे कुठे? तर आता इथे ऑप्शनची सगळी तयारी पूर्ण झालेली असते. आता हा भास्कर राजन जाधवला म्हणतो, थँक्स राजन, तुझ्यामुळे मी त्या जीवाला माझ्या हातातलं खेळणं बनवू शकलो. तर इकडे ही नंदिनी आनंद निवास मधल्या सगळ्यांना घेऊन भास्कर काकांकडे येते आणि रडतच अगदी हातापाया पडून भास्करच्या विनवण्या करत असते. भास्कर काका प्लीज, मी तुमच्या पाया पडते, हे सगळं थांबवा. माझ्या आनंद निवासचा लिलाव होताना मी नाही पाहू शकत काका, प्लीज थांबवा, प्लीज थांबवा. ती अगदी हात जोडून गयावया करत असते. पण भास्कर अगदी माज आल्यासारखा म्हणतो, नाही ना बघू शकत, मग आधीच तशी जा ना परत. आणि तसंही तुला आता आनंद निवासचा रस्ता विसरावाच लागणार आहे. नंदिनी आता रडतच म्हणते, काका प्लीज असं बोलू नका. आता ती जोर जोरात रडायला लागते. भास्कर तिला म्हणतो, जा तू इथनं जा. आणि मुद्दामून तिला म्हणतो, आणि कसं आहे ना, आपल्या काळजाच्या तुकड्याचा लिलाव होताना बघून आपल्याच काळजाचे आणखीन तुकडे होतात. आणि मग मुद्दामूनच म्हणतो, नंदिनी मी तुझ्या फिलिंग समजू शकतो. आता नंदिनी चिडते आणि म्हणते, कुठे काय समजून घेताय तुम्ही? आनंद निवासच्या लोकांचा आनंद हिरावून घेतलात तुम्ही, ही चांगली गोष्ट नाहीये काका. आता पुन्हा ती गयावया करायला लागते आणि म्हणते, मी तुमच्या हात जोडते काका, हवं तर दुसरं काहीही मागा तुम्ही, खरंच तुम्ही काहीही मागा, पण मी तुमच्या हात जोडते, माझा आनंद निवास मला परत करा प्लीज, त्याला काही होऊन देऊ नका. मग आता भास्कर नंदिनीकडे जरा घाणेरड्या नजरेने पाहतो आणि म्हणतो, असं मी दुसरंच काहीतरी मागितलं होतं तुझ्या नवऱ्याकडे, पण त्याने माझ्यावर हात उचलला. मग आता ही नंदिनी पुन्हा म्हणते, पण मी हात जोडते ना तुमच्या समोर, मग प्लीज माझ्या आनंदाचा, माझ्या सुखाचा असा सौदा करू नका तुम्ही. पण आता भास्कर ओरडूनच म्हणतो, सौदा तर होणार आहे नंदिनी, आणि तेही तुझ्याच डोळ्यासमोर. तर आता इथे दुसरीकडे पार्थ आपला काम करत बसलेला असतो. तितक्यातच काव्या त्याची कॉफी घेऊन येते आणि त्याला म्हणते, देशमुख ही घ्या तुमची सिनेमन कॉफी. आता काव्याने आपल्यासाठी कॉफी बनवून आणली म्हटल्यावरती पार्थला खूप आनंद होतो. मग आता पार्थ एकदम आश्चर्याने विचारतो, तुम्ही बनवले ही स्वतः? आता काव्या म्हणते, हो. आता पार्थ म्हणतो, काय सांगताय काय काव्या? लगेच काव्या लाजतच म्हणते, म्हणजे ट्राय केले हा, बघा ना कशी वाटतेय. आता पार्थ म्हणतो, कशी वाटते म्हणजे? तुम्ही बनवले तर छानच झाली असणार. मग काव्या त्याला म्हणते, अहो पण ट्राय तर करा. आता पार्थ कॉफी घेतो आणि त्याचा एक सिप घेतो. त्याला असा सिप घेताना पाहून काव्या मनातच विचार करते, या बोक्याला कॉफी आवडेल ना? आणि नाही आवडली तर? आता हा पार्थ सुद्धा एक सिप घेतल्यानंतर जरा खुश होतो, गालातल्या गालात हसतो. आता तितक्यातच काव्य त्याला विचारते, काय हो कशी झाली कॉफी? लगेच पार्थ चेहरा बदलतो आणि मुद्दामून आणखीन एक सिप घेतो आणि मुद्दामूनच चेहरा एकदम गंभीर करतो. आता काव्या परत विचारते, अहो काय झालंय, आवडली नाहीये का कॉफी? आता मुद्दामूनच पार्थ चिडून म्हणतो, बरी, अहो बकवास झाले कॉफी, बकवास, याला काय कॉफी म्हणतात? मी असली घाणेरडी कॉफी आयुष्यात कधी प्यायलो नाही. दुधात पाणी आहे की पाण्यात दूध आहे? बरं ते सिनेमन कसं टाकलंय, शी 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 शी.
शी शी शी, एवढी वाईट कॉफी, बाप रे, असं म्हणून आता मग ठेवतो. काव्याला इथे रडूच येतं, ती जोर जोरात रडायला लागते. तर आता इकडे भास्कर मुद्दामूनच त्याच्या माणसांना सांगतो, लाव रे ते प्रोजेक्टर. आता त्या प्रोजेक्टर वरती नंदिनीने आनंद निवासची केलेली जी अॅनिव्हर्सरी असते त्याचा व्हिडिओ प्ले होत असतो. आता त्या सगळ्या जुन्या आठवणी पाहून नंदिनीला रडायला येतं. भास्कर लगेचच म्हणतो, वा वा वा, काय वास्तू आहे ना ही, आपल्याला हवी हवीशी वाटणारी, आपलीशी वाटणारी, अशीच आहे ही वास्तू. आणि तुझा जीव का गुंतलाय ना त्या वास्तूत, हे त्या वास्तूकडे बघूनच कळतं. किती आठवणी आहेत ना तुझ्या इथल्या. आता पुन्हा प्रोजेक्टर वरती आनंद निवासचा गणेशोत्सव दिसत असतो. लगेच भास्कर म्हणतो, अरे रे रे, हा गणेशोत्सव आनंद निवासचा शेवटचा गणेशोत्सव असेल असं वाटलंही नसेल ना तुम्हाला. मुद्दामूनच आग लावत म्हणतो, पण जीवाला माहित होतं. बघ बघ, जीवाने एका हाताने इथल्या लोकांना घास भरवला आणि दुसऱ्या हाताने त्यांच्यात पुढ्यातलं ताटच हिसकावून घेतलं. आता हे पाहून नंदिनीला जीवाचा खूप राग येत असतो आणि ती रडायलाच लागते. तितक्यातच आता पिऊन येतो आणि तो म्हणतो, सर, ऑक्शनसाठी लोक आलेत. हे ऐकल्यावर नंदिनीला मात्र धक्का बसतो. मुद्दामूनच भास्कर म्हणतो, अरे वा वा, उत्तम झालं, बोलव, सगळ्यांना आत बोलव. या जागेचा सौदा आज करूनच टाकूयात. आणि मुद्दामूनच नंदिनीच्या समोर आनंद निवासच्या चाव्या हातात खेळवत असतो. नंदिनी आता काहीच करू शकत नसते, ती फक्त भास्करकडे पाहत राहते. आता तितक्यातच सगळी ऑक्शनसाठी आलेली लोक आतमध्ये यायला सुरुवात होते. ऑक्शनसाठी आलेल्या लोकांना पाहून नंदिनीला आणखीनच रडायला येतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये पार्थ आता काव्याला म्हणत असतो, तुम्ही एवढी छान कॉफी बनवून दिलीत मला, तुम्हाला काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यायचा विचार करतोय मी. त्यावरती काव्या त्याला विचारते, काय देणार तुम्ही. पार्थ आता पटकन म्हणतो, तुमच्या नावाचं टॅटू काढतो हातावर. काव्या अचानक भडकते आणि म्हणते, प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. टॅटू म्हणजे आयुष्यभराची खूण होऊन बसतं ते, आणि मग ते जाळून. आता ती पुढे काही बोलणार तितक्यातच ती स्वतःला आवरते आणि एकदम शांतच होते. तर दुसरीकडे आनंद निवासचं ऑक्शन सुरू झालेलं असतं. आता ऑक्शन सुरू झाल्यानंतर एक जण म्हणतो 90 लाख, आणखीन एक जण म्हणतो 1 करोड, आणखीन तिसरा व्यक्ती म्हणतो 5 करोड. आता तितक्यातच जीवा तिथे येतो आणि जोरात ओरडून म्हणतो 10 करोड. त्याच्या हातामध्ये त्याने बनवलेलं आनंद निवासचं छोटंसं मॉडेल असतं. आता नंदिनी जीवाकडे आश्चर्याने पाहतच राहते. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.